आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईकरांसाठी 268 एसी रेल्वे येणार। या गाड्या उच्च दर्जाच्या सोयी सुविधांनी सज्ज असणार। महामुंबईतील वाहतूक पायाभूत सुविधांसाठी मेगा निर्णय। कबूतरखाना संदर्भात आंदोलन करणाऱ्या 150 जणांविरोधात गुन्हा। 6 ऑगस्टला जैन समाजाच्या नागरिकांनी केलेलं आंदोलन। 150 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांन्वये जे आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा भरभरून प्रतिसाद। ठाणे, वसई, कल्याण, नवी मुंबईतील 5285 घरांसाठी आतापर्यंत 1 लाख अर्ज। मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे महाविद्यालय प्रवेशासाठी मुदतवाढ। कृषी आणि विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदत। पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाने देण्यास प्रारंभ। सहज व सोयीस्कर पद्धतीने अर्ज करता येणार। पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। पालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात दुरुस्तीचं काम होणार। पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरडीएची पथकं तयार। गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खबरदारी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये 7 धान्य दुकानांसाठी 28 अर्ज। 31 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रस्ताव सादर केला जाणार। अ विभागात दुकान मिळवण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा। पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल। शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाद्वारे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये प्रथम स्थान।